श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशांतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. वास्तू ही अशी जागा आहे जिथे निसर्ग आणि लोक एकत्र राहतात. वास्तुशांती पूजा, ज्याला वास्तुदोष निवारण पूजा देखील म्हणतात, आजूबाजूच्या कोणत्याही अडथळ्यांना किंवा हानिकारक घटकांना काढून टाकून या दोघांमध्ये एक उल्लेखनीय संतुलन निर्माण करते. हे अनपेक्षित आपत्ती टाळते आणि त्यामुळे स्थानाची वास्तू सुधारण्यास मदत करते. सकारात्मक उत्साह आणि ऊर्जा आणण्यासाठी लोक त्यांच्या घरात किंवा कार्यालयात वास्तुशांती पूजा करतात. पुष्कळ हिंदूंसाठी पूजा हा एक आवश्यक विधी आहे, जो घरात नशीब आणि समृद्धी आणतो. हे निसर्गातील 5 घटक आणि विश्वातील 9 ग्रहांच्या ऊर्जेमध्ये सामंजस्य आणि संतुलन आणते असेही मानले जाते. वास्तुशांती पूजेमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात वास्तुशांती ही केली पाहिजे. आणि आपण इथून पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये वास्तुशांतीविषयीचे महत्त्व, त्या पूजेचे काय महत्त्व असते, त्याचे फायदे काय, तोटे काय, तयारी काय काय केली पाहिजे, ही सगळे सविस्तर आपण येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. तुम्हाला या पूजेचे महत्त्व आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण आणण्यासाठी तुम्ही ते कसे करू शकता हे देखील अनुभवणार आहोत. म्हणजेच वास्तुशांती पूजा म्हणजे काय, वास्तुशांती पूजेचे महत्त्व काय आहे, वास्तुशांती पूजा ही का करावी, वास्तुशांती आणि गृहप्रवेश या दोन्हीमधला फरक काय आहे, तसेच घरासाठी वास्तुशांती पूजा, त्याची तयारी, आवश्यक काय साहित्य आहे ते देखील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. वास्तुशांती पूजा केल्याने काय फायदे होतात, तसेच वास्तुशांती पूजा ही कशी केली पाहिजे ते देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. वास्तुशांती पूजा, आवश्यक साहित्य, तसेच वास्तुशांती पूजेची विधी, वास्तुशांती पूजेनंतर काय करावे आणि काय करू नये, आणि वास्तुशांती पूजा झाल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या त्या देखील आपण येणाऱ्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तसेच वास्तुशांती पूजानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.